मराठी कथा मातीची हाक. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा समृद्ध गावात रामराव पाटील आपल्या कुटुंबासह राहायचे. त्यांच्याकडे पिढीजात 10 एकर सुपीक जमीन होती. रामरावांनी अत्यंत कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. मोठा मुलगा अविनाश पुण्यात मोठ्या कंपनीत इंजिनियर होता, तर लहान मुलगा नितीन कृषी पदवी घेऊन गावाकडेच वडिलांना शेतीत मदत करायचा. अविनाशचे लग्न पुण्यातल्या एका श्रीमंत घरातील मुलीशी म्हणजे शालिनीशी झालं होतं. लग्न झाल्यापासून तो गावी फक्त सणावाराला, तोही फक्त 2 दिवसांसाठी यायचा. गावी येणं म्हणजे त्याला त्याच्या वेळेचा अपव्यय वाटायचा. एका रविवारी सकाळी पुण्याच्या एका आलिशान फ्लॅटमध्ये अविनाश आणि शालिनी चहा घेत बसले होते. शालिनी म्हणाली, "अहो, आपण पुण्यामध्ये नवीन 3 BHK फ्लॅट बुक करतोय ना, त्यासाठी आणखी 30 लाख रुपयांची नड आहे. तुमच्या बाबांकडे गावात एवढी जमीन आहे, त्यातला एखादा तुकडा विकायला सांगा ना त्यांना. तशी ती जमीन तेथे पडूनच आहे." अविनाशने विचार केला. शालिनीचं म्हणणं बरोबर आहे. शेतीतून मिळते तरी काय, वर्षाला 2-4 लाख. त्यापेक्षा जमीन विकून शहरात इन्व्हेस्ट केलेलं कधीही चांगलं. अविनाशने लगेच गावी फोन लावला. फोन नितीनने उचलला. "हॅलो दादा, कसा आहेस? वहिनी कशी आहे?" अविनाश कोरड्या आवाजात म्हणाला. "नितीन, बाबा कुठे आहेत? त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." नितीनने फोन रामरावांकडे दिला. "हो बोल बाळ, काय म्हणतोस?" रामरावांनी आवाजात मुलाबद्दलची आपुलकी स्पष्ट जाणवत होती. अविनाशने थेट विषयालाच हात घातला. "बाबा, मला पुण्यात एक मोठा फ्लॅट घ्यायचा आहे. पैशांची खूप नड आहे. आपल्या गावाकडील हायवेला लागून असलेली ती 3 एकर जमीन आहे ना, ती विकून टाकूया. सध्या त्याला खूप चांगला भाव येतोय." हे ऐकताच रामरावांचा चेहरा पडला. त्यांनी फोन घट्ट धरला आणि गंभीर आवाजात म्हणाले, "अविनाश, ती जमीन आमची केवळ मालमत्ता नाही रे, ती आमची आई आहे. माझ्या बापानं आणि मी रक्ताचं पाणी करून ती राखली आहे. ती जमीन कधीच विकली जाणार नाही." अविनाश चिडला. "बाबा, तुम्ही अजूनही त्या जुन्या विचारात जगताय? त्या मातीला कवडीची किंमत नाही. जर तुम्ही जमीन विकणार नसाल तर लक्षात ठेवा, माझा आणि या घराचा संबंध संपला." असे म्हणून अविनाशने फोन कट केला. रामरावांच्या डोळ्यात पाणी आले. या घटनेला 2 वर्ष उलटून गेली. अविनाशने गावी फोन करणे पूर्णपणे बंद केलं होतं. तो दिवाळीलाही गावी आला नाही. सुलोचनाबाई रोज देवापुढे दिवा लावून अविनाशच्या सुखासाठी प्रार्थना करायच्या आणि रडायच्या. एके रात्री अचानक रामरावांच्या छातीत तीव्र कळ आली. ते जमिनीवर कोसळले. नितीन आणि सुलोचनाबाईंनी मध्यरात्रीच त्यांना शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासले आणि सांगितले, "पाटील साहेबांना मेजर हार्ट अटॅक आला आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करावी लागेल. तातडीने 2 ते 3 लाख रुपयांची गरज आहे." नितीन जवळचे सगळे पैसे गोळा करत होता, पण तरीही 1 लाख रुपये कमी पडत होते. हताश होऊन त्यांनी दादाला फोन केला. "दादा, बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. प्लीज मला 1 लाख रुपये पाठव ना, मी नंतर तुला परत करेन." नितीन फोनवर रडू लागला. इतक्यात मागून शालिनीचा आवाज आला. "अविनाश, कोणालाही पैसे द्यायचे नाहीत. जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा त्यांनी जमीन विकायला नकार दिला ना, आता त्यांना त्यांची जमीन विकायला सांगा." अविनाशने मनावर दगड ठेवला आणि नितीनला म्हणाला, "नितीन, माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. मी मदत करू शकत नाही. तुम्ही बाबांची ती लाडकी जमीनच गहाण ठेवा किंवा विका." असे म्हणून त्याने फोन ठेवून दिला. नितीनला धक्का बसला, पण त्याने हिंमत हारली नाही. गावातील काही मित्रांच्या मदतीने आणि सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्याने बाबांचे ऑपरेशन यशस्वी करून घेतले. रामराव बरे झाले, पण मोठ्या मुलाच्या या वागण्याने त्यांचे मन आतून तुटले होते. काळ कोणासाठी थांबत नाही. पुढील वर्षात जागतिक मंदी आली. अविनाश ज्या कंपनीत काम करत होता ती कंपनी तोट्यात गेली. एका रात्री अविनाशला कंपनीकडून ईमेल आला, "तुम्हाला नोकरीवरून कमी करण्यात येत आहे." अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली. फ्लॅटचे मासिक हप्ते, कारचे हप्ते आणि शहराचा महागडा खर्च, सर्व काही थांबलं. बँकेने हप्ते न भरल्यामुळे नोटीस पाठवली. शालिनीचेही वागणे बदलले. ती रोज घरात भांडू लागली. ज्या मित्रांना अविनाश पार्टी द्यायचा त्यांनी पैशांची मदत करायला नकार दिला. शहरातील प्रत्येक दरवाजा अविनाशसाठी बंद झाला होता. तो पूर्णपणे खचला होता. आत्महत्या करण्याचे विचार त्याच्या मनात येऊ लागले. शालिनी रडत म्हणाली, "आता आपल्याकडे राहिला आहे फक्त एकच पर्याय. गावी जा आणि बाबांकडे तुमच्या हक्काची जमीन मागा. त्यांनी नाही म्हटलं तर कोर्टात केस करा, पण पैसे आणा."
अविनाश अत्यंत लाजिरवाण्या अवस्थेत डोक्यामध्ये अनेक विचार घेऊन 2 वर्षानंतर गावाकडच्या एसटीमध्ये बसला होता. त्याच्या अंगावर साधे कपडे होते आणि चेहऱ्यावर शहराचा तो तोरा नव्हता, तर फक्त नैराश्य होतं. अविनाश दुपारी गावी पोहोचला. घराचा दरवाजा उघडा होता. अंगणात नेहमीसारखी शांतता होती. तो हळूच घरात गेला. समोरच रामराव आणि सुलोचनाबाई बसल्या होत्या. अविनाशला समोर पाहून सुलोचनाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझा लेक आला. त्या उठून त्याला मिठी मारणार इतक्यात रामरावांनी त्यांना हाताने थांबवले. रामराव कडक आवाजात म्हणाले, सुलोचना, थांब. कोण आले घरात विचार आधी. 2 वर्षांपूर्वी ज्याने एका घराशी संबंध तोडला होता तो आज अचानक कसा आला? अविनाशने मान खाली घातली. तो रामरावांच्या पाया पडला आणि ढसाढसा रडू लागला. बाबा, मला माफ करा. माझी नोकरी गेली. बँकेने घराची नोटीस काढली आहे. मी रस्त्यावर आलो आहे बाबा. शहरात माझं कोणीच नाही. मला पैशांची खूप गरज आहे. मला माझ्या वाट्याची जमीन द्या. मी ती विकून माझे कर्ज फेडतो. मला वाचवा बाबा. रामराव शांतपणे उठले. त्यांनी अविनाशला वर उठवले आणि नितीनला हाक मारली. नितीन, आतून ती लाल रंगाची फाईल घेऊन ये. नितीनने आतून एक सरकारी फाईल आणली. रामरावांनी ती फाईल अविनाशच्या हातात दिली. अविनाशने थरथरत्या हाताने ती फाईल उघडली. ती जमिनीची कागदपत्रे होती. पण त्यावर जे लिहिलं होतं ते वाचून अविनाश स्तब्ध झाला. त्या हायवेला लागून असलेल्या 3 एकर जमिनीवर अविनाशचे नाव होते, पण खाली एक कायदेशीर करार होता. ही जमीन अविनाश रामराव पाटील यांच्या मालकीची राहील, परंतु ही जमीन कधीही विकता येणार नाही. या जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करून मिळणारा सर्व नफा अविनाशच्या खात्यात जमा होईल. खाली एक बँक पासबुक होते, ज्यात दरमहा लाखो रुपये जमा झाले होते. रामराव अत्यंत भावनिक होऊन म्हणाले, अविनाश, तू जेव्हा 2 वर्षापूर्वी जमीन विकायला मागितली होतीस तेव्हा मला माहीत होतं की शहरातली नोकरी कायम टिकत नाही. आज मंदी आहे, उद्या तेजी येईल, पण ही माती कधीच जगा देत नाही. तू पैशाच्या मागे लागला होतास, पण मला तुझा भविष्यकाळ सुरक्षित करायचा होता. नितीन पुढे आला आणि अविनाशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, दादा, बाबांनी 2 वर्षापूर्वीच तुझ्या नावावर ती जमीन केली. आपण या हायवेच्या जमिनीबद्दल बोलत होतो. तिथे मी आणि बाबांनी मिळून ऑर्गॅनिक फार्मिंग आणि पॉलीहाऊस सुरू केले. त्यातून येणारा प्रत्येक रुपया बाबांनी तुझ्या या बँक खात्यात जमा केला आहे. तुझ्या शहरातल्या फ्लॅटचं कर्ज फेडायला यात पुरेसे पैसे आहेत. सुलोचनाबाई म्हणाल्या, बाळा, तू आजारी बाबांना पैसे द्यायला नकार दिलास, पण तुझ्या बाबांनी दर महिना तुझ्यासाठी देवळात जाऊन नवस मागितलाय. आई वडील मुलांवर कधीच रागवत नाहीत रे. अविनाशला स्वतःच्या वागण्याची प्रचंड लाज वाटली. ज्या मातीला तो कवडीमोल म्हणाला होता, त्याच मातीने आणि गावाने आज त्याला रस्त्यावर येण्यापासून वाचवलं होतं. त्याने धावत जाऊन बाबांना घट्ट मिठी मारली आणि लहान मुलासारखं रडू लागला. मला माफ करा बाबा. मी शहराच्या चमकधमकमध्ये आंधळा झालो होतो. आता मला शहरात जायचं नाही. मी माझा फ्लॅट विकून टाकेन आणि या मातीत राहून तुमच्या आणि नितीनसोबत शेती करेन. मला माझी चूक कळली आहे. रामरावांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू आले. त्यांनी दोन्ही मुलांना जवळ घेतले. अखेर मातीच्या हाकेने भटकलेल्या पाखराला पुन्हा आपल्या घरट्यात आणले होते.